सर्वांना नमस्कार. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. एक महत्त्वाची खबर आहे जी आत्ता माझ्यापर्यंत पोचलेली आहे की उद्या 22 तारखेला ठाणे महानगरपालिका भवन ठाणे महानगरपालिका भवन जी महानगरपालिका गेली 2.5 वर्ष आपला कारभार करत आहे आणि या महानगरपालिकेला अनेक भ्रष्टाचारांनी लोकप्रतिनिधी पोकारलेली आहे. त्यामुळे अनेक कामगार कर्मचाऱ्यांवर अन्याय होतोय, विविध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर अन्याय होतोय, विविध कर्मचारी जे कार्यरत आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय. बदल्या, बढती, प्रमोशन, सेवानियुक्ती, विभाग वाईज कर्मचाऱ्यांचा तुटवडा, एकेका कर्मचाऱ्यावर 4 भार, त्यातून उत्पन्न होणारा कर्मचाऱ्यांचा तणाव, कर्मचाऱ्यांना येणारा अटॅक, ब्रेन हॅमरेज, आजारी पडणं, कोविड कालावधी, या सर्व गोष्टीतून कर्मचारी गेलाय, भरडला आहे. या सर्व बाबतीत न्याय हक्क मिळवण्यासाठी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन गेली 25 वर्ष कार्यरत आहे आणि 60 वर्षांचं दिवंगत काम करण्याचं चांगो शिंदे यांचं कार्यकाल ही नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतून ते नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका घडविण्यापर्यंत कार्य आहे. पण कुठलंही आर्थिक गणित नाही, कुठलंही खोक्याचं गणित नाही, कुठलंही राजकारण नाही. कधी केलं कामगारांना सरळ मनाने, निस्वार्थी मनाने नोकऱ्या दिल्या, घरदारा दिली, कामगार वसाहत बसवली, कामगारांना पक्क्या स्वरूपाची घरं दिली. त्या काळी आज जी योजना राबवली जाते, BSV वगैरे या योजना दिल्या, हे संपूर्ण नगरपालिकेचं, महानगरपालिकेचं आत्ताच्या कथित 21व्या शतकामध्ये ठाण्यातील लोकप्रतिनिधी राहिलेले आज जे गटनेते होते, जे नगरसेवक होते, जे गटनेते होते, ते आज मागे गेले 10-11 वर्ष पालकमंत्री, नगरविकास मंत्री, विरोधी पक्षनेता, पुन्हा नगरविकास मंत्री, पुन्हा मुख्यमंत्री राज्याचे 2.5 वर्ष कार्यकाल केला. परंतु महानगरपालिकेवरचा ग्रहण काही मिटलेलं नाही. महानगरपालिकेवरचं आर्थिक ग्रहण काही मिटलेलं नाही. त्यामुळे महानगरपालिका भ्रष्टाचाराने फोपावली, बोकाळली, फार धुळीस मिळवली आणि भिकेला लागली. तर ह्याला कुठेतरी थांबवायचं असेल तर उद्या 22 तारखेला दुपारी 3 वाजता ठाणे महानगरपालिकेवरती भव्य दिव्य असा मोर्चा रॅली महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना ही फेडरेशन युनियन आहे, जी 5 युनियन म्हणून एकत्र आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचाही सहकार्य आहे, सपोर्ट आहे या उद्याच्या मोर्चा रॅलीला. त्यामुळे मोठ्या संख्येने कर्मचारी बंधूंनो, अभियंता वर्गमित्रांनो, विविध मलनिस्तारण विभागातील कर्मचाऱ्यांनो, पाणी खात्यातील कर्मचाऱ्यांनो, विविध दवाखाने, हॉस्पिटल्समधील कर्मचाऱ्यांनो, विविध कॉन्ट्रॅक्टवरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनो, या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या वतीने एक आवाहन केले जाते की उद्या फेडरेशन युनियन महाराष्ट्र कामगार संघटना फेडरेशन युनियन ही भला मोठा मोर्चा महानगरपालिकेवर पूर्वतयारीनिशी
प्रशासनाला इशारा, ठाणे जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री यांना एक इशारा की कर्मचारी काय करू शकतात, कामगार संघटना काय करू शकतात. जे 10-11 वर्षावरच्या केंद्र सरकारच्या राज्याने कामगार कायदे मोडीत काढले, कामगारांचे न्याय हक्क गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात झाले, जे शेतकरी कायदा बदल केला, कामगार संघटना कायद्यामध्ये बदल केले, ट्रान्सपोर्ट कायद्यामध्ये बदल केले, काश्मीर 370 कलम बंद केलं. आता जे गुन्हेगार, आता गुन्हेगारांना आमदार मंत्रिपदावर पायउतार व्हावं लागेल अशा प्रकारचा कायदा काल संमत झाला. तर अशा प्रकारे कायदे कानून हे सरकार कलम बनवत आहेत. जनसुरक्षा कायदा महाराष्ट्र राज्य शासनाने काढला. जनसुरक्षा कायदा महाराष्ट्र शासनाने काढला. का काढला? तर जे काही संघटना आहेत, जे नक्षलवादी संघटना आहेत, जे काही कथित कृत्य करतात, घटना करतात, महाराष्ट्र अशांत करतात, अशासाठी हा जनसुरक्षा कायदा काढला असे मुख्यमंत्र्यांनी कथित केलं भाष्य. परंतु हा कामगार कायदा केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी सरकारला कोणतंही आंदोलन प्रभावी पडू नये, त्यांना बंधन घालण्यासाठी हा जनसुरक्षा कायदा मागच्या विधानसभा 1 जुलै ते 18 जुलैच्या विधानसभेमध्ये शेवटच्या सत्रात विधान परिषदेमध्ये पास करण्यात आला. तो राज्यपालांकडे पाठवला. त्याला सर्वत्र कामगार संघटनेने विरोध दर्शवला. सर्व कामगार संघटना ज्या हिंद मजूर किसान परिषदेशी संलग्न आहेत, सर्व कामगार संघटना ज्या हिंद मजूर किसान परिषदेशी संलग्न आहेत, त्या सर्वांनी या जनसुरक्षा कायद्याला विरोध दर्शवला. आणि हा विरोध उद्या 3 वाजता ठाणे महानगरपालिकेवर मोर्चाद्वारे विविध कामगार संघटनेवर होणारा अन्याय, विविध कामगारांवर होणारा अन्याय हा दर्शवण्यासाठी महाराष्ट्र कामगार संघटना मोठ्या संख्येने महानगरपालिकेवर मोर्चा रॅली मोर्चा घेऊन येत आहे. त्याला मोठ्या संख्येने कामगार बंधूंनी सामील व्हा, सर्व विभागातील कामगार कर्मचाऱ्यांनी सामील व्हा, असं रवींद्र शिंदे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन आवाहन करत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.